विठ्ठल श्रीरंग डोळस प्रसन्न नित्यामृत घन उळला सदा। नामदेवराय सांगतात की हा नित्य अमृत घन आहे, म्हणजे घनीभूत अमृत आहे। म्हणून अमृत शब्द भगवंतासाठी वापरला जातो। आपण विचार करून पहा, भगवंताच्या संबंधी जे जे काही आपण सांगतो, ऐकतो, बोलतो, त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे आपण अमृत शब्द लावतो। भगवंताचं ज्ञान सांगायचं झालं तर त्याला आपण फक्त ज्ञान म्हणत नाही, त्याला आपण ज्ञानामृत असं म्हणतो। भगवंताची कथा सांगायची झाली तर तिला आपण कथामृत असं म्हणतो। भगवंताचं चरित्र सांगायचं झालं तर त्याला आपण चरित्र अमृत असं म्हणतो। भगवंताच्या चरणाचं तीर्थ सांगायचं झालं तर त्याला आपण चरणामृत असं म्हणतो। भगवंताचे नयन सांगायचे झाले तर त्याला आपण नयनामृत म्हणतो। भगवंताचे ओठ सांगायचे झाले तर त्याला आपण अधरामृत म्हणतो। भगवंताचं नाम सांगायचं झालं तर त्याला आपण नामामृत असं म्हणतो। म्हणजे त्याचं ज्ञान अमृताचं आहे, त्याची कथा अमृताची आहे, त्याचे चरण अमृताचे आहेत, त्याचे नयन अमृताचे आहेत, त्याची प्रत्येक गोष्ट अमृताची आहे। कारण तो अमृत स्वरूप आहे। म्हणून तो अमृत स्वरूप असल्यामुळे त्याची भक्ती अमृत स्वरूप आहे। त्याच्या संबंधी प्रत्येक गोष्ट अमृत स्वरूप आहे, कारण तो स्वतः अमृत स्वरूप आहे। पण मग आता भगवंताच्या ठिकाणी हे जे सर्व अमृत आहे, यातील नेमकं परमामृत कोणतं आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल। कारण भगवंताच्या ठिकाणी असलेली ही जी सर्व अमृत आहेत, ही सगळी अमृत सर्वांना प्राप्त होणारी आहेत असं नाही। या अमृताचा अधिकारी वेगळा वेगळा आहे। भगवंताच्या ज्ञानामृताचा विचार करा। भगवंताचं ज्ञानामृत आपल्याला असं घर बसल्या मिळू शकतं का? नाही। भगवंताचं ज्ञानामृत मिळवण्यासाठी अगोदर अधिकार मिळवावा लागतो। भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य विवेक चूडामणी मध्ये सांगतायत, अधिकारी नाम आशास्ते फलसिद्धिर विशेषतः। फळाची सिद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी अधिकाराची अपेक्षा आहे। म्हणजे भगवंताचं ज्ञान प्राप्त करायचं जर झालं तर अगोदर आपल्याला अधिकार मिळवावा लागतो। मग आता ज्ञानाचा अधिकारी एवढा सोपा नाही, सगळ्यात अवघड ज्ञान मार्गाचा अधिकारी आहे। त्याच्यासाठी अगोदर अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक संपत्ती पाहिजे, मुमुक्षुत्व पाहिजे, त्यानंतर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ परमकृपाळू श्रीगुरूंची भेट झाली पाहिजे, त्यांची सेवा घडली पाहिजे, त्यानंतर ते तत्वमसी महावाक्याचा उपदेश करणार आणि मग आपल्याला ज्ञान होणार। म्हणजे हे ज्ञानामृत मिळवण्यासाठी अगोदर विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे। आता हे विवेक आणि वैराग्य आणायचं कसं? म्हणजे घर बसल्या ज्ञानामृत मिळण्यासारखं नाही। मग भगवंताच्या चरणामृताचा विचार करा। भगवंताचं चरणामृत तरी सहज मिळण्यासारखं आहे का? तर भगवंताचं चरणामृत सहज मिळणार नाही। तुकोबराय सांगतायत त्याचे चरणच सहज मिळत नाहीत, तर त्याचं चरणामृत आपल्याला कधी मिळणार? एक वेळेस आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला आपल्या जवळचे पाषाणाचे पर्वत सोन्याचे करता येणं शक्य आहे। रानामध्ये कल्पतरूची लागवड करता येणं शक्य आहे, पण भगवंताचे चरण मात्र प्राप्त होऊ शकत नाहीत। सोन्याचे पर्वत करवते पाषाण, अवघे राणोराण कल्पतरू, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, तेथेही उपाय नसरती। परमात्मा पंढरीनाथाचे चरण इतके दुर्लभ आहेत की ते सहज प्राप्त होणार नाहीत। मग जर चरणच प्राप्त होत नसतील तर चरणामृत आपल्याला कसं मिळणार? मग हे भगवंताचं चरणामृत मिळतं कोणाला? तर हे चरणामृत मिळतं सर्वभूत हृदय असलेल्या शुकाचार्यांसारख्या महात्म्यांना। नामदेवरायांनी शुकाचार्यांचं चरित्र सांगितलेलं आहे, त्याला शुकाख्यान असं म्हटलं जातं। त्या शुकाख्यानामध्ये प्रसंग नामदेवरायांनी सांगितला की शुकाचार्य सुंदरवनामध्ये समाधी लावून बसलेले आहेत, पण शुकाचार्यांचे वडील व्यास महर्षी त्यांना चिंता वाटू लागली। आपला मुलगा तरुण आहे आणि अरण्यामध्ये जाऊन समाधी लावून बसलाय,
पण याने अजून विकारांवरती विजय मिळवलेला आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. शुकाचार्य काम विजयी झालेले आहेत की नाहीत याची परीक्षा व्हायला पाहिजे. मग आता परीक्षा घ्यायची कोणी? व्यास महर्षीने विचार केला, आपणच जर आपल्या मुलाची परीक्षा घेतली तर लोक असं समजतील की कदाचित याला सोपा पेपर काढून वरती पास करून घेतला असेल. आपल्या परीक्षा पद्धतीवरती कोणाचा विश्वास राहणार नाही. व्यास महर्षींनी इंद्राला सांगितलं, माझा मुलगा तरुण आहे, सुंदरवनामध्ये समाधी लावून बसलाय, पण तो काम विजयी झालेला आहे की नाही हे पाहायचं आहे. आपण परीक्षा घ्याल का? इंद्र म्हटला, याच्यामध्ये काय विचारायचंय, हा तर माझ्या आवडीचा विषय. नको म्हणत असताना आजपर्यंत मी अनेकांच्या परीक्षा घेतल्यात आणि एवढ्या कठीण घेतल्यात की अनेकांना नापास केलंय. तुम्ही जर म्हणत असाल तर आत्ता व्यवस्था करतो. इंद्राने रंभेला बोलावलं आणि सांगितलं, सुंदरवनामध्ये जायचं, व्यासांचे चिरंजीव समाधी लावून बसलेत, त्यांचा तपोभंग करायचा. रंभा म्हटली, त्याच्यामध्ये काय अवघड आहे? आजपर्यंत 60 हजार वर्ष वय असलेल्या विश्वामित्रासारख्यांचा तपोभंग केलाय, हा तर तरुण आहे. रंभेने शृंगार केला आणि रंभा सुंदरवनामध्ये उतरली. पण सुंदरवनामध्ये आल्यानंतर तिच्या लक्षामध्ये आलं की शुकाचार्यांच्या समाधीच्या प्रभावाने या रानामध्ये राहणारी जी हिंस्र श्वापद आहेत, त्या हिंस्र श्वापदांमध्ये कोणताही वैरभाव राहिला नव्हता. सगळे आपापसामध्ये एकत्र राहतायत, आनंदाचं वारं सर्वत्र वाहतंय. एका गुहेमध्ये शुकाचार्य समाधी लावून बसलेले तिने पाहिलं. गुहेमध्ये गेली. शुकाचार्यांनी डोळे उघडावेत म्हणून तिने आपल्या मंजूळ आवाजामध्ये राग आळवायला सुरुवात केली. मधुर असं गायन सुरू केलं. आपला आवाज कानावरती पडल्यानंतर शुकाचार्य डोळे उघडतील असं तिला वाटतंय. शुकाचार्य डोळे उघडायला तयार नाहीत. मग रंभेने गायनाबरोबर नृत्य सुद्धा सुरू केलं. नाथ महाराज सांगतायत, नाना रंभेचेने नाचणे, शुक नुठेची कंदर्पे. शुकाचार्य मात्र डोळे उघडत नाहीत. शेवटी रंभा घामाघूम झाली. तिने विचार केला, आपण यांची समाधी उघडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा इथं थांबावं, थोडीशी वाट पाहावी आणि हे स्वतः जेव्हा डोळे उघडतील मग त्यांच्या बरोबर काहीतरी बोलावं. म्हणून रंभा तिथेच शुकाचार्यांची डोळे उघडण्याची वाट पाहू लागली. शुकाचार्यांची ध्यान मुद्रा पूर्ण झाली आणि ध्यान मुद्रा पूर्ण झाल्यानंतर अंतर्मनामध्ये शुकाचार्यांनी सर्व जाणलं की आपल्या वडिलांना कोणती चिंता सतावतीये. त्यांनी आपली परीक्षा घेण्यासाठी कोणाला सांगितलंय आणि त्याने इथे कोणाला पाठवलेलं आहे ते डोळे उघडण्याच्या अगोदरच सर्व जाणून मग शुकाचार्यांनी डोळे उघडले तर बाहेर रंभा आहे. तिला विचारलं, तू कोण आहे? तिने सांगितलं, मी देवकन्या आहे. शुकाचार्य म्हटले, मग इथं कशासाठी आली? रंभेने सांगितलं, रस्त्याने जात असताना माझं लक्ष तुमच्याकडे गेलं, मला तुमची दया आली आणि म्हणून मी इथं थांबलेले आहे. शुकाचार्य सांगतायत, माझी दया येण्याचं कारण काय? मोठा संवाद आहे. या संवादामध्ये रंभा असं सांगतीये की आता दुपारची वेळ झाली आहे, तुम्हाला भूक लागेल आणि भूक लागल्यानंतर खाण्यासाठी इथे काहीच नाही. तुम्ही जर माझ्या बरोबर आलात तर मी तुम्हाला पंचपक्वान्नाचं षडरसाचं भोजन खायला घालीन, तुम्ही माझ्या बरोबर चला. तिला थांबवून शुकाचार्य सांगतायत, ऐक, तू मला ज्या षडरसाच्या भोजनाचं प्रलोभन देतीये तो मुळात माझा आहारच नाही, माझा तो आहार नाही. मी काय खातोय? शुकाचार्य सांगतायत, म्हणसी षडरस भोजन तरी हरिचरणी अमृतपान करोणी तृप्त झाले मनामरत्व पावले. तू मला षडरसाच्या भोजनाचं प्रलोभन देत असेल तर माझं मन, माझं पोट नित्य हरिचरणी अमृतपान, मी भगवंताच्या चरणाचं अमृत पितोय आणि हे अमृत प्राशन करून करोणी तृप्त झाले मन, माझं मनही तृप्त झालंय आणि मी अमर भावाला प्राप्त झालेलो आहे. म्हणजे संत आहारामध्ये सुद्धा भगवंताचाच आहार घेतात. तुकोबरायांना विचारलं, तुमचा महाराज आहार कोणता आहे? तुकोबराय सांगतायत, परमात्मा पंढरीनाथ श्री विठ्ठल हाच आमचा आहार. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी.
हा विठ्ठल आम्हासी. म्हणून संतांचा आहारच भगवंत आहे. शुकाचार्यांसारखे साधू भगवंताचं चरणामृत पितायत, म्हणजे हे चरणामृत आपल्याला प्राप्त होणार नाही. मग भगवंताच्या नेत्रामृताचा विचार करा. भगवंताच्या नेत्रामधून अमृताचा वर्षाव होतोय, पण हा अमृताचा वर्षाव मिळतो कोणाला? तो नेत्रामृताचा वर्षाव प्राप्त होतो अर्जुनासारख्या भक्तांना. कारण भगवान अर्जुनाकडं एक सारखे पाहत राहतात. आता भगवंताने आपल्याकडं पाहावं असं आपलं कोणतंही कर्म नाही. आपल्याकडं आपल्या घरातलेच व्यवस्थित पाहत नाहीत, तर भगवंताने पाहणं फार अवघड गोष्ट आहे. भगवंत अर्जुनासारख्या भक्तांकडे पाहतात. ज्ञानोबा बोलतात, भगवान जेव्हा अर्जुनाकडे पाहतात तेव्हा भगवंताची नेत्रवृत्ती अमृताची. अमृताची ओतली की प्रेमाची पिवणी मातली, अर्जुन मोहे गुंतले निभोणीने. अर्जुनामध्ये भगवंताची नेत्रवृत्ती अशी गुंतलेली आहे की ती काही केल्या पाठीमागे निघत नाही. का निघत नाही? कारण अर्जुन अत्यंत लाडका आहे, भाग्यवान आहे. त्याच्यासारखं भाग्य कोणाचंच नाही. ज्ञानोबरांनी अर्जुनाचं भाग्य सांगितलं की अर्जुनाचं भाग्य किती आहे. ज्ञानोबराय सांगतात, सगळ्या त्रिभुवनातील भाग्य एकत्र केल्यानंतर जी बेरीज येईल तेवढं एकट्या अर्जुनाचं भाग्य आहे. त्रिभुवनाच्या दैवा आयतनु झाला. सगळ्या तिन्ही लोकातलं भाग्य एकत्र केल्यानंतर जेवढं भाग्य जमा होईल तेवढं एकट्या अर्जुनाचं आहे. मग आता अर्जुनाचं भाग्य कुठे आणि आपलं भाग्य कुठे? आपलं भाग्य आपल्याला ज्योतिषाकडून सुद्धा विचारून घेण्याची आवश्यकता नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. आपल्या अनुभवावरून आपलं भाग्य आपल्या लक्षामध्ये येत आहे. म्हणजे हे नेत्रामृत अर्जुनासारख्या भक्तांना प्राप्त होणार आहे. मग आता भगवंताच्या ओठामध्ये असलेल्या अधरामृताचा विचार करा. हे अधरामृत मिळतं कोणाला? भगवंताने आपल्या ओठावरती ठेवलेला जो पावा आहे, वेणू आहे, त्या वेणूला हे अधरामृत प्राप्त होतं. वेणूला अधरामृत प्राप्त होतं त्याचं कारण आहे की हा वेणू आतून सगळा रिकामा झालेला आहे आणि आपण आतून अजिबात रिकामे नाही. आपण आतून इतके गच्च भरलेलो आहोत, त्यामुळं आपल्याला स्वीकार करणं अत्यंत अवघड आहे. भगवंताने वेणूला ओठावरती ठेवलाय आणि त्या ओठावरती ठेवून भगवान त्याच्यामध्ये जेव्हा फुंकतात तेव्हा त्याला या अधरामृताची प्राप्ती होते. एवढं भाग्य कोणाचं नाही. नामदेवरायांचा एक गोड अभंग आहे. नामदेवरायांनी या वेणूला पकडलं आणि त्याच्याबरोबर भांडायला सुरुवात केली. हे पाव्या, मागच्या जन्मामध्ये तू असं काय पुण्य केलं होतं की भगवान तुला नित्य ओठावरती ठेवतात. भगवंताच्या 16,108 राण्या आहेत, पण त्यांना सुद्धा हे भाग्य प्राप्त होत नाही. एवढं भाग्य तुला प्राप्त होत आहे. तुळशी देवाला अत्यंत आवडते. तुळशीच्या माळा देवाने गळ्यामध्ये घातल्यात, पण त्याही ओठांपर्यंत पोहोचत नाही. पण तुला मात्र नित्य ओठावरती ठेवलं जात आहे. तू एकटा असा आहे की हे अधरामृत तू एकटा पितोय. मग मागच्या जन्मामध्ये तू काय पुण्य केलं होतं ते मला सांग. अधरीचे अमृत कलारे काय पुण्य केले नेनुरे पावया. तुळशीच्या माळा शुभती गोपाळा, त्या होणिया गळा पावया तू. म्हणजे या पाव्याला हे अधरामृताचं भाग्य प्राप्त होत आहे. मग आता भगवंताच्या कथामृताचा विचार करा. भगवंताचं कथामृत विशुद्ध कानावरती पडण्यासाठी कानांचंही भाग्य असावं लागतं.
काणांचं भाग्य परीक्षेसारखं असेल तर कानांना भगवंताच्या कथामृताची प्राप्ती होते. केवळ भगवंताची विशुद्ध कथा कानावरती पडावी, भगवंताचं संकीर्तन कानावरती पडावं, याच्यासाठी कानांचं सुद्धा भाग्य असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला भगवंताचं कथामृत ऐकण्याची इच्छा होते, आपण कथा ऐकण्यासाठी जातो सुद्धा, पण तिथे भगवंताची कथा बाजूलाच राहते आणि आपलीच व्यथा सुरू होते आणि आपल्याला सुद्धा आपलीच व्यथा ऐकायला अधिक आवडतं. मग भगवंताची विशुद्ध कथा कानावरती पडण्यासाठी कोणीतरी अधिकारी, विरक्त, विप्र, वैष्णव वक्ता मिळणं अत्यंत अवघड आहे. मग आता ही भगवंताचीच असलेली अमृत आहेत, पण प्राप्तीच्या दृष्टिकोनातून अत्यंत अवघड आहे. मग सर्वांना प्राप्त होणारं अमृत कोणतं आहे? एक अमृत असं आहे की जे आपल्याला घर बसल्या प्राप्त होऊ शकतं. ब्रह्मचारी असला तर ब्रह्मचारी पिऊ शकतो, गृहस्थी असला तर गृहस्थीही पिऊ शकतो, वानप्रस्थी असला तर वानप्रस्थीही पिऊ शकतो, संन्याशी असेल तर संन्याशी सुद्धा ते घेऊ शकतो. ते अमृत म्हणजे भगवंताचं नामामृत आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे. हे एक अमृत असं आहे की जे प्राप्तीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात सुलभ आणि सोपं आहे. मग आता सोपं आहे म्हणून कदाचित ते कमी प्रतीचं आहे असं कोणाला वाटेल, तर तसं अजिबात नाही. हे अमृत इतकं प्रभावी आहे की हे अमृत पिल्यानंतर त्याला बाकीची अमृत आपोआप प्राप्त होतात. जो भगवंताचं नामामृत पितोय त्याला ज्ञानामृतही मिळतं, चरणामृतही मिळतं, कथामृतही मिळतं, प्रत्येक गोष्ट मिळते. तुकोबराय भगवंताला सांगताय, देवा तू जर अमृत आहेस तर अमृताचं जे सार काढलं जाईल त्या साराला परमामृत म्हणावं लागेल. कारण भगवान अमृत आहे. मग अमृताचं सार काढल्यानंतर ते सार अमृतापेक्षाही श्रेष्ठ ठरणार. मग अमृतापेक्षाही जे श्रेष्ठ आहे ते पर आहे. तुकोबराय सांगताय, देवा तुझी प्राप्ती मला झाली नाही तरी चालेल, पण तुझं जे नाम आहे ते कसं आहे? अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे. तुझं काय करू मध्ये अमृत हे नाम तुझे.